अवतार शंकराचे 11 पंडित असे झाले, असे 18 योग आहेत. आणि मग त्या 11 दैवतांची नावं सुद्धा मी सांगणार आहे. तत्पूर्वी शायराने जो विषय गायला त्या विषयाच्या माध्यमातून कविता होईल. महाविष्णूचं आणि नंदीचं युद्ध क्षीरसागरामध्ये झालं. तिथून पुढचा भाग काय प्रकार झाला आहे का? शेवटी विष्णुदेव हरले, भगवान शंकरला शरण गेले, सांगितलं काहीतरी उपाय तुम्ही करा. त्यावेळेस काय प्रकार झाला पहा. तशी शिवदूतांची झाली. भगवान शंकरला सुद्धा प्रश्न पडला, हा असा नंदी कोण आहे? भगवान शंकरांना नंदी बरोबर युद्ध करण्याचं ठरवलं. स्वतः भगवान शंकर चालून गेले. काय प्रकार झाला पहा. त्या वेळेला भगवान शंकर गेले चालून,
नंदीचं युद्ध झालं तशाच प्रकारे पुन्हा भगवान शंकराचं आणि नंदीचं युद्ध झालं. नंदी भगवान शंकराला सुद्धा ऐके ना. भगवान शंकरानं काय केलं पहा. विष्णू नंदीच्या दातावरून रक्त येऊ लागलं आणि रक्त आल्यानंतर त्या रक्तापासून त्या क्षीरसागरामध्ये काही प्राणी निर्माण झाले. त्यामध्ये प्रामुख्याने कासव म्हणून त्याचा उल्लेख आलेला आहे पुराणामध्ये. अनेक जलचर प्राणी असतील ते प्राणी नंदीच्या दातामधून जे रक्त निर्माण झालं त्या रक्तापासून तयार झाले. पण नंदीच्या बाकीच्या अवयवापासून सुद्धा काही रत्न निर्माण झाले आहे का. त्रिशूळ मारला, दातातून रक्त आलं, त्या रक्ताचे अनेक प्राणी तयार झाले. पण बाकी अवयवापासून सुद्धा त्या समुद्रातून 14 रत्न निघाली. मग त्यामध्ये अनेक रत्न असतील. शेपटापासून कल्पतरू असन, घामापासून मदिरा असन, फेसापासून विष असल, नवे नवे लक्ष्मी असल, ऐरावत असल, अनेक 14 रत्न निर्माण झाली त्या नंदीच्या अवयवापासून. भगवान शंकराने विचार केला हा काय प्रकार आहे आणि काय प्रकार घडला पहा. पाहिलं तर हा आपला अंश आहे. नव्हे नंदी हा आपल्याच अवयवापासून निर्माण झालेला आहे. कारण मी मला सांगितलं ब म्हणजे ब्रह्म, स म्हणजे सदाशिव आणि हो म्हणजे वरुण, हा तिन्ही देवांचा अंश नंदी आहे. शंकरानं ओळखलं आपला अंश आहे, याला मारायचं कसं, हरकत नाही. त्यावेळेस शंकरानं सांगितलं नंदीला तुला काय मागायचंय माग. पण नंदीने सांगितलं तुमच्याजवळ देण्यासारखं काही नाही. तुम्हाला जर काही नाही तुम्ही मला काय देणार. तुमच्या अंगाला भस्म, अंगावर वाघाचं कातडं, गळ्यामध्ये सर्प, तुम्ही मला काय देणार. तर नंदीने सांगितलं तुम्हाला काय मागायचंय माझ्याकडे मागा. शंकराला प्रतिप्रश्न केला. काय प्रकार झाला पहा. नंदी ऐके ना. 33 कोटी देव जमा झाले.
म्हणले नंदी तसा ऐकणार नाही का? तर तो नंदी आहे तो त्रिदेवांचा अंश आहे. सर्व देवाने विचार केला, म्हणले भगवान शंकराला विनंती केली, याला जर आठवड्याचं असेल तर एकच करेल काय? म्हणले याचा ऋषभ पेळला पाहिजे. ज्यावेळेस 33 कोटी देवाने या नंदीचा ऋषभ पेळला, नंदी शांत झाला आणि भगवान शंकराला सांगितलं, मला तुमच्याकडून काही नको, तुम्हाला काय माझ्याकडून मागायचे मागा. तो शंकराला सांगितलं, हरकत नाही, तुझी इच्छा आहे तर असं होतं काय, तू माझं वाहन हो. म्हणणं आहे तर तू माझं वाहन हो. तिथपासून पुढे भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरापुढं नंदीची स्थापना केली. नंदीचं भगवान शंकराचं वाहन म्हणून नंदी प्रसिद्ध झाला. पण आपण पहिलं गेल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेत नाही. पहिलं दर्शन कोणाचं घेतो? तर नंदीचं घेतो, ते मागून घेतो का? त्यालाही शास्त्राचं प्रमाण आहे. ज्यावेळेस 33 कोटी देवाने या नंदीचं आयुष्य म्हणजे अंडाशय पिळलं, नंदी शांत झाला. तिथपासून पुढे बैलाला चाप देण्याची पद्धत चालू होती. का? तर देवाने बैलाला शांत कसं केलं, या नंदीला शांत कसं केलं, ही प्रचिती प्रत्येकाला अनुभवाला आली आणि तिथून पुढे बैलाला चाप देऊ लागले. मला जी विजा झाली ती विजा बरी कशी होईल, ते झालेली जखम माझी बरी कशी होईल म्हणून भगवान शंकराला विनंती केली की देवा तुम्ही काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस शंकराने या नंदीला वरदान दिलं, काय? माझ्या अगोदर तुझी पूजा होईल, ती पाठीमागून होईल, आपण मागून हात लावतो. याचं कारण ते आहे काय? नंदीच्या वृषभाला हात लावल्यानंतर नंदीची ती विजा किंवा ते पीडा झालेली कमी होते आणि म्हणून प्रथा पडली, नंदीच्या पहिल्या गेल्या दर्शन घेतलं जातं तेही पाठीमागून. त्याला शास्त्राचा पुरावा आहे. त्या 11 दैवतांची नावं काय? त्या 11 दैवतांची नावं मी तुम्हाला वाचून सांगतो. प्रत्येक दैवत काही पाठांतर नसतं. आणि पहिलं दैवत आहे कपाली पिंगल, भीम, विश्वासक, शंभू, विलहित, शास्त्र, चढ, अजपाल, भव आणि आईब्रव असे 11 दैवत त्या भस्मामध्ये आहेत. जे भस्म आपण लावतो कपाळावर, भगवान शंकराचं भस्म म्हणून प्रत्येक भक्त लावतो, त्या भस्मामध्ये ही 11 दैवत आहेत शंकराच्या नावानं. मारुती हा भगवान शंकराचा अवतार आहे. जी 11 रुद्र आहे ती सुद्धा याच नावानं प्रसिद्ध आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ब्रह्मचारी मारुती सांगता 11 रुद्राचा, तो सुद्धा भगवान शंकराचा अवतार आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाची ही
11 नावं आहेत. आमचा छोटासा प्रश्न जाता जाता शाहिरान आहे. रक्षपूर्वक ऐका. आता थोडासा प्रश्न पुसतो ठेवायला राजाने. अहो ठेवायला राजाने. अहो नंदीचा तुम्ही दुसरा पिता हो सांगा पुराणाची मतं वेगळी असतात. नंदीला दुसरा सुद्धा पिता आहे. जसं त्यांनी सांगितलं, अग्नी वरुण वायू यांच्या रूपाने या शिखी मुनीच्या शेंडीत वेद पडला आणि तो नंदीचा उत्पत्ती जन्म झाला. अजून एक नंदीचा पिता आहे. तुम्ही म्हणाल कसं? त्याला शास्त्र प्रमाण आहे. सीतेचा खरा पिता आपण म्हणतो जनक राजा. काही म्हणतात पद्माक्ष, काही म्हणतात रावण, काही म्हणतात दशरथ. सीतेला सुद्धा 5 पिता आहेत. पण सीता ही मूळ कोणापासून झाली? श्रुतश्रवा नावाचा ब्राह्मण वेद पठण करताना मुखावाटे पडली म्हणून तिला वेदवती म्हटले. तीच पुढे सीता झाली. जनक राजाने सांभाळ केला म्हणून जनकाची म्हणू लागलो. पद्माक्षाच्या होमातून आली म्हणून तिला पद्माक्षाची म्हणू लागलो. रावणाने तिला पेटीमधून येऊन सांभाळ केला म्हणून रावणाची सीता म्हणू लागलो. सीतेचा खरा पिता हा श्रुतश्रवा नावाचा ब्राह्मण आहे. तसं आपण म्हटलं तरी अग्नीवरून वायूचा अंश यांच्या शेंडीत पडला आणि या नंदीचा जन्म झाला. पण नंदीला दुसरा सुद्धा पिता आहे. आणि म्हणून जाता जाता आमचा महत्वाचा प्रश्न आहे, त्याचं नाव काय? कोण नंदीचा पिता शाहिर सांगा गाव आम्हाला. गाव सांगा प्रश्नाचे उत्तर तुम्ही शास्त्राला. आणि म्हणून छोटस संगीत होईल आणि त्यानंतर